नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण बाजरीची भाकरी पाहणार आहोत। तुम्ही ही बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात दही, चटणी किंवा जवसाची चटणी याबरोबर नाश्त्याला नक्कीच खाऊ शकता। अगदी एक हेल्दी आणि थंडीत उपयुक्त असा बाजरीचा हा नाश्ता आहे। या व्हिडिओत मी भाकरी अगदी पातळ आणि कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही चॅनलवर मिळणार नाहीत आणि यामुळे तुमची भाकरी अगदी पापडासारखी होईल। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। ही बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी बाजरीचं पीठ घेतले। यामध्ये आता आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालतोय। त्याचबरोबर 1 चमचा उडीद डाळीचं पीठ घालायचं आहे। हे पीठ मी मिक्सरवरच काढलेलं आहे। उडीद डाळ मिक्सरमध्ये घालून असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। ते 1 चमचा घालायचं आहे। यामुळे काय होईल, आपली भाकरी पटकन कडक होईल आणि जास्त दिवस टिकेल। यात मी आता अर्धा चमचा हळद घालते, याच्याने भाकरीचा कलर छान येईल। चवीपुरतं मीठ घालते। यानंतर सर्व पिठे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आणि आता आपण हे पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरणार आहोत। गरम पाण्यामुळे पिठाला जास्तीचा चिकटपणा येईल आणि त्यामुळे कितीही पातळ भाकरी थापली तरी ती तुटणार नाही। मी या ठिकाणी लोखंडी तव्यातच पाणी गरम करायला ठेवले। आता मी ते पाणी पिठामध्ये घालते आणि व्यवस्थित छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। लागेल तसं गार पाणी घालून आपण हे पीठ मळायचं आहे। हाताचा तळवा वापरून मी छानपैकी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय किती हे मऊसूत दिसते पहा। फार घट्ट किंवा पातळ पीठ मळायचं नाही, तर एक मीडियम आकारात मळायचं आहे। मी या ठिकाणी एक छोटा गोळा करून घेतलेला आहे। याच्या एका बाजूला आपण तीळ लावून घेणार आहोत। पोळपाटावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि तीळ लावलेली बाजू वरच्या साईडला ठेवून आपण भाकरी थापणार आहोत। तुम्ही पाहू शकता एका छोट्या गोळ्याची मी केवढी मोठी भाकरी बनवलेली आहे आणि आपण तांदूळ पीठ आणि जे उडदाचं पीठ वापरलं त्यामुळं अजिबात भाकरी तुटलेली नाहीये। आता आपण भाकरी भाजून घेऊयात। वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे। यानंतर गॅसची फ्लेम हाय करून पाणी सुकत आलं की आपण भाकरी उलटी करून घ्यायची आहे। एक भाकरी भाजेपर्यंत मी दुसरी भाकरी बनवून घेते। उलथण्याचा वापर करून आपण भाकरी छानपैकी भाजून घेणार आहे सर्व बाजूंनी। हे अशा प्रकारे उलथण्याने दाब दिल्याने किंवा असे फिरवत उलथणे फिरवल्याने भाकरी पटकन कडक होते आणि खायलाही खरपूस लागते। भाकरी दोन्ही बाजूनी भाजलेली आहे। या ठिकाणी मी दुसऱ्या बर्नरवर एक दुसरा तवा ठेवलेला आहे आणि त्याची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता ही भाकरी आपण त्यावर ठेवणार आहोत। मंद आचेवर ही भाकरी आता कडक होईल। 1-2 मिनिटांनंतर आपण पाहू शकता भाकरी आता चांगली कडक झालेली आहे। आता ही भाकरी आपण अशा प्रकारच्या काड्याच्या दुडीमध्ये किंवा एखाद्या पसरट टोपल्यामध्ये उभी ठेवायची आहे। जशी जशी ही भाकरी थंड होत जाईल तशी तशी ती कडक होत जाईल। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करा। हे पहा, आपल्या भाकऱ्या तयार झाल्यात। मी 2 वाटी पिठापासून 8 ते 10 भाकरी बनवल्यात आणि ह्या पहा किती कडक झाल्यात। तुम्हाला मी एक तोडून दाखवते, आवाज येतोय ना। अशा प्रकारे बनवलेल्या बाजरीच्या भाकऱ्या महिनाभर टिकतात आणि तुम्ही प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकता। साध्या चटणीबरोबरही, त्याचबरोबर दही असेल तर उत्तमच। सकाळच्या गडबडीत अशा प्रकारचा जर नाश्ता, ब्रेकफास्ट पालेभाजी किंवा शेंगाच्या किंवा जवसाच्या चटणीबरोबर दिला तर लाजवाब। आमच्याकडे अशी मुद्दासूद शेंगाची चटणी बनवली जाते, त्यासोबत ही भाकरी लाजवाब लागते। भाकरीचा खमंगपणा आणखी वाढवण्यासाठी आणखी एक टिप, जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळी भाकरी अशी बर्नरवर थोडीशी पापडासारखी भाजली ती आणखी कुरकुरीत आणि खमंग होते। अशा प्रकारची भाकरी लहान मुलं आवडीने पापड म्हणून खातात आणि अशा प्रकारे थंडीत अतिशय उपयुक्त असलेली बाजरी हे धान्य आपण मुलांना देऊ शकतो। अशा प्रकारची बाजरीची भाकरी तुम्ही या संक्रांतीला नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा।
आणि अशाच हेल्दी छान छान रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. अगदी निःशुल्क आहे. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.